श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला माझ्या ह्या वीकचा P&L दाखवतो आहे. त्याआधी एक सगळ्याचा प्रश्न असतो की ऑप्शन सेलिंगमध्ये किती अमाऊंट लागतो, किती पैसे लागतात त्याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. तर तुम्हाला माझं बॅलेन्स दाखवतो. माझं बॅलेन्स आहे इथं 2 लाख रुपये माझा अप्रॉक्स बॅलेन्स होतं जेव्हा मी कॅपिटल होतं सॉरी मी ॲड केलं होतं ऑप्शन सेलिंगसाठी. कारण तो ऑप्शन बाईंगमध्ये मला DKनं भरपूर परेशान केलेलं. DKमुळं माझं कंटिन्यू स्टॉप्स लागत होतं, त्याच्यामुळं मी सेलिंगचा हा ऑप्शन निवडलेला आहे. आणि तुम्हाला जर कॅपिटल एवढं जर 2 लाखाचं जर कॅपिटल तुम्हाला इथं ठेवता येत नसलं तर तुम्ही हॅजिंगसाठी 70,000 ते 80,000 रुपयापर्यंत तुम्ही हॅजिंगचा उपयोग करून तुम्ही इथं ट्रेड करू शकतात, ऑप्शन सेलिंग करू शकतात. तर चला, आपला हा P&Lचा व्हिडिओ आहे. तर मला माझं तर कॅपिटल माहीत झालेलं आहे. आपला P&Lचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माझं ह्या आठवड्यामध्ये म्हणजेच 2 फेब्रुवारी ते आज आहे 6 फेब्रुवारी, म्हणजे आज 7 फेब्रुवारी हा व्हिडिओ शूट करतो आहे. दर शनिवारी आपल्याला P&Lचा व्हिडिओ असतो. विकलीला काय कंडिशन झाली ते एंडला मी सांगतो आहे. तर आज 6 फेब्रुवारीपर्यंत याने म्हणजेच 5 दिवसाचा ट्रेनिंग सेशन होता हा. तर इथं बघूत किती प्रॉफिट झाले, काय लॉस झाले. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो की जे मी 2 लाख दाखवले आहेत त्यामधले तुम्ही जसं एक लॉट बाय करतात ना, तसंच मी एक लॉट सेल करतो बस. तुम्ही हे 2 लाख रुपये आहेत आणि 2 लाखामध्ये तू 500 कमवतोय असं विचार नका करू. तुम्ही एक लॉटमध्ये किती कमाई करू शकतात त्या पद्धतीनंच मी इथं एक लॉटचंच काम करतो आहे. पण ह्याचं रिझन अजून एक आहे. मी इन द मनी किंवा ॲट द मनी ही दोन्ही ऑप्शन घेत नाही आहे. मी आउट ऑफ द मनी घेतो आहे. म्हणजे आउट ऑफ द मनीमध्ये तुम्हाला माहीत असेल प्रीमियम जास्त नसते, 30-40 रुपयाचा प्रीमियम असतो. तर ही 40 रुपयाचा प्रीमियमची मी एक लॉट घेतो आहे. ठीक आहे. तर चला, इथवर तुमचं क्लिअर झालं असणार आहे. कारण नाही तर अजून याची अजून तुम्हाला डाऊट असायचा की 2 लाख रुपयानं 500 रुपये कमाई काही जास्त नाही आहे, याच्यापेक्षा FDमध्ये जास्त रिटर्न होत असेल. जे काही दोस्तांनो FDमध्ये जरी रिटर्न भेटत असेल तर काय होते माहीत आहे का, इथं आपण बिगनर आहेत. म्हणजे इथं आपण स्टार्टिंग करतो आहे, स्टार्ट पॉईंट आहे आपला हा. आपण काही कंटिन्यूमध्येच आपण 2 लाखनं 500 रुपये बुकिंग करणार नाही आहे. आपण वाढवत वाढवत वाढत ह्याला आपण 5,000पर्यंत पण जाऊ शकतो. स्टार्टिंग पॉईंट आहे, त्यामुळं थोडं जरा सेफमध्येच करावं लागते, OTMमध्येच करावं लागते. हे तुम्हाला पण माहीत असेल. मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्याला माहीत असणार पाहिजेत. चला, आपलं P&L ओपन करतो माझं ह्या आठवड्यामध्ये काय झाले काय नाही. तर मी इथं डेट सिलेक्ट करतो आहे. 1 फेब्रुवारीपासनं आज 7 आहे. ठीक आहे. 1 फेब्रुवारी तर आपण ट्रेड घेतला नव्हता, तुम्हाला ते कळेल बी इथं पण. ठीक आहे. हे इक्विटी झालं ना, ते मला डेरिव्हेटिव्ह करावं लागते. आणि इथं 1 फेब्रुवारी ते 7. ठीक आहे. आणि हे इथं आपलं असं दिसतंय काय तर 2 दिवस आपले लॉस झालेले आहेत. आपण बघा किती दिवस ट्रेड केलं हे पण दिसतं इथं. थांबा 1 मिनिट. मी पहिल्या दिवशी हा एक ट्रेड, हा दुसरा ट्रेड झाला आणि 2 ट्रेडमध्ये प्रॉफिट झाले आपलं. 2 ट्रेड लॉस आणि 2 ट्रेड प्रॉफिट. तरी आपला P&L किती दिसतो इथं बघा. हे जवळपास आपली 484 आणि ब्रोकरेज वगैरे सगळं जाऊन जवळपास नियर बाय 400च्या आपण प्रॉफिटमध्ये हा आठवडा क्लोज केला आहे बघा. म्हणजे 2 स्टॉप लॉस गेले, 2 प्रॉफिट आहेत, तरी पण मी प्रॉफिटमध्ये आहे. आणि डे बाय डे दाखवतो किती काय काय सिच्युएशन झालेली आहे. तर तुम्हाला इथं दिसतात का हे 4. तर डिटेल्स बघा, इथं डिटेल्स पण दिसतात तुम्हाला. हा पूर्ण प्युअर आहे. मी कुठल्या यूट्यूबरसारखं फेकमध्ये जात नाही किंवा कुठल्या इंस्टाग्रामसारखं मी दुसरं काही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. जे रिअल आहे ते रिअल दाखवतो आहे. 2 तारखेला ट्रेड झाला आहे, 2 तारखेला आपला काय झाला आहे, लॉस झाला आहे. आता 2 तारखेचा झाला, ही 3 तारखेचं, हे 3 तारखेचं, हे 2 तारखेचं, सॉरी हा जो आहे ना 3 तारखेचा आहे. हा जो आहे ना, मला थोडं डेटमध्ये कन्फ्युजन झालं. हा 3 तारखेचा आहे आणि हा आहे 4 तारखेला आपण ट्रेड केला नाही. हा आहे 5 तारखेचा. हा 5 तारखेचा.
2 तारखेचा बी होतो हो. 2 तारखेचं कुठे गेलं? हे आहे का 2 तारखेचं वरचं? हां, हे आहे 2 तारखेचं. हो का, इथं 2 तारखेचं इथं आहे. 2 तारखेला आणि 3 तारखेला 2 दिवस कंटिन्यू लॉस झाला आहे आपला. हां, आणि लॉस पण तुम्हाला इथं बघायला भेटते किती किती झाले. ह्या एक दिवशी लॉस झाला आहे, ते आहे एवढं. ब्रोकरेज वगैरे धरलं तर ही 300 रुपयाच्या पास जवळपास येते. आणि एक लॉस इथं आहे, तर ही 300 रुपये 315 रुपयाच्या प्रोसवर ब्रोकरेज येते. आपलं ब्रोकरेज बघा किती लागते, 26 रुपये ब्रोकरेज लागते आपल्याला. 25 रुपये ब्रोकरेज लागते, म्हणजे ब्रोकरेज जवळपास 25 रुपये एक ब्रोकरेज आपल्याला कंटिन्यूमध्ये लागतच राहते. हो का, इथं बघा 24 रुपये ब्रोकरेज, 24 रुपये म्हणजे 24 24.5 25 रुपये ब्रोकरेज धरून चालायचं. आणि 2 दिवस प्रॉफिट झालेले कोणते कोणते दिवस आहेत? हा एक दिवस प्रॉफिट झालेला आहे आणि हा एक दिवस प्रॉफिट झालेला आहे. ह्या दिवशी म्हणजे 5 तारखेला हा प्रॉफिट झालेला आहे, 6 तारखेला हा, 6 फेब्रुवारी हा, 5 फेब्रुवारी हा. तर आपली डेली ट्रेडिंगचे व्हिडिओ असतात, काय सायकोलॉजीने मी ट्रेड घेतो काय नाही, ते सगळे तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि कसं आहे, जोपर्यंत तुम्ही कुणाचे ना कुणाचे व्हिडिओ बघत नाही आणि कुण्या पद्धतीनं कोण ट्रेड करते हे जोपर्यंत बघत नाही, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये जास्त कन्सिस्टन्सी फॉलोच करू शकत नाही. तुम्हाला वाटते तुमचा लॉस झाला की सगळ्याचा लॉस झाला असणार आहे, तसं नसते. कुणाचा लॉस होते, कुणाचा प्रॉफिट होते, पण कोण कसं प्रॉफिट करायला आणि कोण कसं पद्धतीनं किंवा आपल्या कुण्या पद्धतीने लॉस होऊ लागले हे कम्पेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो आपल्या चुका दिसतात, दुसऱ्याची जर व्हिडिओ आपण बघितलं तर आपल्या चुका दिसतात, आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही बघत असलात तर माझ्यातली काय चूक होलेली आहे ही तुम्हाला दिसते. त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये काय चूक होलेली आहे, मी कशा पद्धतीने लॉस करायला ही मला तुम्ही कमेंट करून सांगत जावा. त्या पद्धतीने मी त्याला त्याला बदल करण्यात येईल, म्हणजे त्या चुकीला मी बदल करतो किंवा त्या चुका म्हणजे लक्षात राहतील. तुम्ही सांगितले की मला त्या चुका माझ्या दिसून येतील. आणि जर मी कुण्या पद्धतीने ट्रेड करत आहे, कुठं मी चुकत आहे, ह्या चुकातून तुम्ही पण शिकू शकता. म्हणूनच हे काही आपलं सेटअप आहे. आणि मराठी ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर मराठीमध्ये माणसामध्ये जर यूट्यूबवर जर लाईव्ह ट्रेड करणार जर बघितलं ना यूट्यूबवर, तर तुम्हाला कोणी ट्रेड इथं लाईव्ह घेऊन दाखवणार नाही आहे. लाईव्ह ट्रेड फक्त आणि फक्त